काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सीलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। त्या केस मध्ये एका आरोपीला अटक केली, नेमका काय प्रकरण होतं आणि गुरुवारी दिनांक 25 जुलैला आपल्याकडे मिसिंग दाखल होतं वरण पोलीस स्टेशनला आणि 26 ला रात्री आपल्याला जी मिसिंग मुलगी होती मयत तिचं प्रेत भेटलं आणि आपण शनिवारी सकाळी 27 तारखेला आपण मर्डरचा गुन्हा दाखल केला। गुरुवारपासूनच आज 5वा दिवस आहे। डीसीपी क्राईम आणि डीसीपी झोन 2 सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक 8-9 पथक याच्यामध्ये काम करत होतो। मग बरेच इंट्रोगेशन मध्ये नातेवाईकांच्या, मित्रपरिवार, स्थानिक आणि आमच्या टेक्निकल अनालिसिस मध्ये आम्ही 2-3 सस्पेक्ट शॉर्टलिस्ट केले होते, स्पॉट केले होते। त्याकरता पथक आपलं नवी मुंबई तसेच कर्नाटक या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाठवण्यात झाले होते आणि 2 पथक आपले मागील 5 दिवस त्या ठिकाणी कॅम्प करून होतं आणि इथून आपण जे काही इनपुट्स आपल्याला मिळत होते ते आम्ही त्या पथकांना देत होतो। त्याचा आधार घेऊन आम्ही आज सकाळी आम्ही जो मेन सस्पेक्ट होता आमचा दाऊद शेख म्हणून, त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। ही घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सापडत नव्हतं आणि तो कर्नाटकाचा आहे फक्त एवढी माहिती आपल्याला होती। त्यानंतर आपण मग त्याचे घर, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली। त्यानंतर त्याचा मित्र त्यांनी आम्हाला काय माहिती दिली, त्या आधारे आम्ही एक गाव आहे अल्लर म्हणून कर्नाटका शहापूर या ठिकाणी, त्यातून आरोपीला आज सकाळी पहाटे ताब्यात घेतलेला आहे। मोहसिन नावाचा आरोपी पण अटक केला असं नाही, मोहसिन जो आहे हा मयताच्या संपर्कात होता आणि असे जे काही संपर्कात त्या मुलीच्या होते आम्ही सर्वांकडे चौकशी करत होतो। कुठलाही अँगल आम्हाला त्यातून सोडायचा नव्हता। 3-4 सस्पेक्ट आम्हाला वाटत होते, त्यापैकी हा जो सस्पेक्ट आम्ही जो ताब्यात घेतलेला आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलं, विचारपूस पण केली आणि त्याप्रमाणे त्यांनी कबुली दिलेली आहे। याच्यामध्ये दुसरा कुठलाही सस्पेक्ट नाही सध्या। आपल्याला माहित असेल की मयत आणि यांच्यात ओळख होती, मैत्री होती आणि मागील 3-4 वर्ष मयत जी आहे ह्या मुलाच्या संपर्कात नव्हती आणि असं वाटतंय की त्याच्यातूनच त्यांनी केलेलं आहे। 2019ला जो पॉक्सोचा गुन्हा आरोपीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं होतं, त्याच्यात रागातून हे कृत्य त्याने केलेलं आहे असं वाटतंय। अजून पूर्ण इंट्रोगेशन झालेलं नाहीये, असं सांगणं फार लवकर जलद होईल, तर वेळ लागेल। इंट्रोगेशन केल्यानंतर ह्या गोष्टी जो चेहरा होता पूर्णपणे स्मॅश करण्यात आला होता, म्हणजे ती आयडेंटिफाय करता येत नव्हता, नेमका झाला काय होता? जी माहिती अद्याप मिळालेली आहे, आपण जे पीएम करणाऱ्या डॉक्टरांशी पण चर्चा केलेली आहे, त्याच्या आधारे स्टॅब इंजुरीज जे आहेत त्या फेटल होत्या आणि चेहऱ्यावर जे आहेत ते कदाचित आता पीएम रिपोर्ट आम्हाला आज प्राप्त होईल। शक्यता आहे की जनावरांनी, कुत्र्यांनी ते केले असं शक्यता नाही, सध्याच्या प्राथमिक तपासात तर नाही। सर हिंदी में जानना चाहेंगे